नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची आपल्याला गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे कोपऱ्यामध्ये आपल्याला 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. याप्रमाणे गळा उंची घ्यायची आहे 10 इंच. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची कमी जास्त करू शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला मटका गळ्याचा आकार. बघा, ह्याप्रमाणे आपण हा आकार देणार आहे. अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण हा आकार दिलाय. मोंढ्याचा आकार जो दिला ना तो कट करून घ्यायचा आहे. इथे एकदम व्यवस्थित अशी घडी करून बघायची आपलं बरोबर आलं की नाही. इथे थोडंसं कमी जास्त झालं तर आपण नीट करून घेऊया आणि इथे एक पिन लावून घेऊया, म्हणजे ते कपडा सरकणार नाही. कॅनव्हास घ्यायचं, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून. अगदी व्यवस्थित आखायचा, कुठेही आकार चुकणार नाही याची खात्री करून घ्यायची आहे. पिन काढायची, डबल घडी पुन्हा मारायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा कॅनव्हासला आपल्याला हा आकार देऊन द्यायचा आहे, म्हणजे पूर्ण आकार आपला तयार होतो. रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. नंतरून घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तरही ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची. याप्रमाणे अगदी व्यवस्थित सेंटरला सेंटर मॅच करायचा, पिन लावायची, ते खाली सुद्धा व्यवस्थित करून पिन लावून घ्यायची. जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून. शिलाई मारताना कुठेही घाई करायची नाही, अगदी व्यवस्थित शिलाई मारायची, म्हणजे कुठेच आकार आपला चुकणार नाही, परफेक्ट आकार आपला तयार होईल. शिलाई मारून झाली की हा मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. कट केल्यानंतर पूर्ण गळ्यावरती असे छोटे छोटे कट आपल्याला मारून घ्यायचे. कट मारले की आपल्याला हा अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये फोल्ड करायचं आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला द्यायची आहे. दापटीप देताना अगदी व्यवस्थित कपडा पकडून मगच दापटीप द्यायची, म्हणजे छान असा गळा आपला तयार होतो. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये पण मला सांगत चला डिझाईन कशी झाली ते. बघा, एकदम छान अशी दापटीप आपण दिली की परफेक्ट गळा आपला तयार होतो. कपड्याला पलटी करायचं आणि पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचंय. याप्रमाणे अगदी व्यवस्थित अस्तर सगळीकडनं आपण जॉईंट करून घेणार आहे. आता आपल्याला उरलेला जो कपडा दिसतो एक्स्ट्राचा तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं, म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग छान येते. आता आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे, त्याच्यासाठी पॉईंट टाकायचा आणि खाली अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5 इंच उंचीला पकडायचं आणि दोघंही टक्स मारून घ्यायचे. एक पट्टी घ्यायची, तिला एक बाजूने फोल्ड करायचं आणि ती पट्टी आपल्याला इथे कमरेच्या इथे लावून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. पाठीचा भाग अगदी छान असा आपला तयार झालाय. नंतर आपण कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा, साधारण 2.5 इंचापर्यंत आपल्याला हे चौकोनी तुकडे घ्यायचे. 2 इंच किंवा 2.5 इंच असे आपल्याला हे चौकोनी तुकडे घेऊन त्याच्या अशी त्रिकोणी डिझाईन बनवायची. बघा, शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे. ही डिझाईन आपण बनवून घेतली आणि ती आपल्याला अशी गळ्याच्या आतमध्ये लावायची. आपल्याला फक्त ते कोपरे बाहेर दिसतील एवढीच डिझाईन बाहेर ठेवायची आणि बाकी सगळं मध्ये घालून शिलाई मारून घ्यायची.
बघा अगदी छान अशी डिझाईन आपली लागली की त्याला सुंदर अशी लेस आपण इथे लावून घ्यायची आहे। लेस लावताना अगदी सावकाश लावायची आहे। लेस थोडीशी सैल ठेवायची लावताना, म्हणजे ती परफेक्ट लागले जाते। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची आहे। इथे सुद्धा आपण एक लेस लावून घेणार आहे, त्याच्याने सुद्धा ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक येणार आहे। बघा ह्याप्रमाणे आपण इथे अशी लेस लावून घ्यायची आहे। दोघं बाजूने आपल्याला सेम याच्यामध्ये लेस लावून घ्यायची आहे। सेम मापामध्ये आपण ही लेस लावली। इथे कमरेला सुद्धा आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे। बघा अगदी सुंदर असा ब्लाऊजला लुक आपल्या आलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एक कॉन्ट्रास्ट पट्टी घ्यायची आहे। साधारण 16 ते 17 इंच लांबीची पट्टी आहे, 3 इंच रुंदीची आहे। तिला डबल घडी करून अशी शिलाई मारून घ्यायची आहे। कडेला शिलाई मारली की तिला कशाची तरी सायने असं पलटी करून घ्यायचं। बघा ह्याप्रमाणे पलटी केलं की ज्या बाजूने शिलाई मारली त्याच बाजूने पुन्हा एकदा अशी त्याच्यावरती दाबटीप आपल्याला द्यायची आहे। नंतरून घ्यायचा सुई दोरा आणि इथे आपल्याला असे टाके टाकून पूर्ण याला असे टाके टाकायचे। थोडेसे मोठे टाके टाकले तरी चालेल। पूर्ण पट्टीवरती आपल्याला हे टाके टाकायचे। सुंदर असं फूल आपल्याला बनवायचं आहे। फूल बनवण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खूप सुंदर असं हे फूल दिसतं। बघा ह्याप्रमाणे आपल्याला हे टाके टाकून ही पट्टीला पूर्ण करायचं आहे। टाके टाकून झाले की आपल्याला हे दोन्ही टोकं पकडायचे दोऱ्याचे आणि इथे गाठ मारून घ्यायची, खेचून घ्यायचं ते आणि इथे मस्त अशी गाठ मारून घ्यायची पॅक। बघा अगदी छान असं फूल आपलं तयार झालेलं आहे। आता ते दोन्ही जे पट्ट्या आपण तिथे जॉईंट केल्या ना त्या आपल्याला असं सुई दोऱ्याने शिवून घ्यायचे थोडंसं, म्हणजे ते ओपन दिसणार नाही, परफेक्ट फूल तयार होतं। बघा ह्याप्रमाणे तिथे टाका टाकून घ्यायचा। आता ब्लाऊजला इथे सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला, पॉईंट टाकून घ्यायचा आणि त्या पॉईंटवरती हे फूल आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही मशीनच्या टाक्याने सुद्धा पॅक करू शकता। बघा ह्याप्रमाणे आपण हे फूल इथे पॅक करून घेणार आहे। त्याच्यावरती छान असं बटन आपल्याला लावायचं आहे। तुम्ही अगदी ब्लाऊजच्या कलरचं बटन तिथे लावलं तरी चालेल, मी इथे गोल्डन बटन लावणार आहे। बघा अगदी छान असं फूल आपलं तयार झालं आणि फूलसुद्धा खूप सुंदर दिसतंय मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। अगदी फूल बनवायची सुद्धा सोपी पद्धत ह्या व्हिडिओमध्ये सांगितली, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती अजूनही तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा। बघा आता आपण 3 चौकोनी तुकडे हे घेतलेले, एक मोठा घेतला आणि 2 इंचाचे 2 घेतले आणि 3 इंचाचा एक घेतला आहे, 3 बाय 3चा। त्याला असं त्रिकोण शिवून घ्यायचे। बघा हे छोट्या तुकड्यांना ह्या त्रिकोणमध्ये हे ह्या प्रकारे असे ठेवायचे। थोडं थोडं अंतर सोडून हे दोन्ही त्रिकोण असे पॅक करून घ्यायचे। नंतरून आपल्याला बघा ह्याप्रमाणे अशी टोकं दुमडून घ्यायचे आणि त्याच्यात ही नॉट ठेवून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। आता ही नॉट अशी बाहेर खेचायची, म्हणजे अगदी छान असं लटकन आपलं नवीन प्रकार असं लटकन आपण इथे बनवलेलं आहे आज। व्यवस्थित असं खेचून घ्यायचंय म्हणजे ते व्यवस्थित असं दिसेल। बघा अगदी छान असे दोघे लटकन आपले तयार झाले। इथे आपण आता ही नॉट लावून घेऊया आणि नंतरून आपण आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक बघणार आहे।
बघा आता नॉड आपण बांधून बघूया आणि आजच्या डिझाईनचा फायनल लुक आपण इथे बघूया. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि व्हिडिओ खाली छान अशी कमेंट करा. बघा आपल्या डिझाईनचा हा फायनल लुक. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ रोज बघत जा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.